मराठीत काही गोंडस ध्वनिमधूर आणि साजूक शब्द आहेत. ऐकताना फार छान वाटतं. हे काहीतरी वेगळंच आहे असं वाटतं आणि छान छान असेल वाटतं. प्रत्यक्षात त्यांचे अर्थ भयंकर जहाल असतात, कठोर, टणक आणि खरे अर्थ कळल्यानंतर दणका बसणार आहे. त्यातला एक शब्द आहे मोहभंग. ऐकायला कसं सुंदर वाटतो ना, मोहभंग. पण मोहभंगाचा अर्थ भयंकर आहे, ताटात तुटीचं सांगणार आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण हा कुठल्या ना कुठल्या मोहाचा आहे. मोह नाही पडला असं एकही क्षण आयुष्यात नाही. जन्मल्याच्या पहिल्या क्षणापासून मरेपर्यंतच्या शेवटच्या क्षणापर्यंत माणसाला या जगण्यातला कशाचा ना कशाचा मोह होतो. आणि एक गंमत अशी आहे, एकदा हिशोब केला पाहिजे की आपल्याला आयुष्यभर झालेले मोह आणि त्यातले पूर्ण झालेले मोह आणि त्यातले अपूर्ण राहिलेले मोह, तर मला खात्रीशीरपणे वाटतं की मोहभंग होण्याचेच क्षण या आयुष्यात जास्ती असतात. म्हणजे हे आयुष्य मोहभंगाचं मोठं गाठोडं आणि मोहपूर्णतेचं छोटं गाठोडं असंच आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मरण नको असतं. शेवटचा क्षण आपला सांगत असतो की आपल्याला मरण नको आहे, आणि ते येतं, मरण येतं. हा अंतिमता मोहभंग. सुंदर शब्द आहे.